आईसोबत आज मी गेलेली सोनाराच्या दुकानात. आई आज काय खरेदी करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्या अगोदर इकडे खूप दिवसापासून गावाला गेलेलो आणि कांदे काय पाहिलेच नाहीत. त्यामुळे एक नासक्या कांद्यामुळे एवढे सारे कांदे नासले, खरंच खूप सारे नासले. शेवटी मग म्हटलं चला आता जाळी धुवायला टाकूत आणि बाकीच्या कांद्यांना हवा लागावा म्हणून त्यांना पिशवीवरती ठेवलं आणि खाटाखाली सरकवून दिलं. नंतर त्याला सगळा हा कचरा पालापाचोळा आवरला आणि व्यवस्थित साफ करून घेतलं. थोडेफार कांदे होते त्यांना थोडासा डाग लागलेला होता, ते म्हटलं चला भाजीला वापरता येतील म्हणून दुसऱ्या जाळीत ठेवले. सायंकाळी आई म्हटली चल आपल्याला सोनाराच्या दुकानात जायचे, खरेदी करायची. म्हटलं चल सोबत तर मी येतेच. तर आई इकडे आलेली पैसे घेऊन आणि आईला करायचं होतं मिनी गंठण. आता हे मिनी गंठण कोणासाठी केलं हे तर मला माहीत नाही, आईसाठी केलं आहे का वहिनीसाठी केलं आहे. परंतु माघारी रिटर्न आलं तर वहिनीने इथे छान तिन्ही लेकरांना झोपी लावलेलं आणि आमच्या साहेबरावांनी भाजीचं वाटप करून लगेच आपल्या वाट्याच्या 2 शेंगा घेऊन लगेच घरी निघालेले. मला दाब देते बा. आईने त्याच्या हातातल्या शेंगा दाटूमोठे घेतल्या तर त्याचे बघा हावभाव कसे लगेच बदलले. लगेच रुसून बसायची तयारी. साहेबराव लगेच रुसून बसले. दे माझ्या शेंगा दे. माझ्या कशाला घेतल्यास तू? दे. निसता नाटक करते, निसते नाटक करते. माझ्या शेंगा घेतल्या. तुझ्या शेंगा घेतल्या. चल चल तू माझ्याकडचं चल चल चल. शेवटी काय साहेबांचा विजय झाला आणि साहेबांनी शेंगा घेतल्या आणि लगेच घराकडे निघाले. घरातल्यांना बाय बाय केलं आणि नंतर वहिनींनाही टाटा करून आम्ही निघालो आमच्या घरी. बाय बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.